आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। मोरळ मुंबई पोलीस ग्राउंडवर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचा गोंधळ, वेळ आणि तारीख देऊनही सकाळपासून आत न घेतल्याने उमेदवारांकडून गोंधळ, संतप्त उमेदवारांकडून रास्ता रोको, उमेदवारांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। पुण्याच्या भोर तालुक्यातील मळेगावात पंचायत राज अभियानांतर्गत बांबूपासून वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण। 10 दिवसीय प्रशिक्षणात परिसरातील महिलांचा उत्साहात सहभाग। कार्यक्रमावेळी एकल आणि परित्यक्त्या महिलांचा विशेष सन्मान। उन्हाळी सुट्ट्यांनिमित्तानं कोकण रेल्वेवर विशेष गाड्या। मुंबई ते गोवा विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय। सीएसएमटी ते बडगाव साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी दर गुरुवारी रात्री 12:20 चालवली जाणार। मध्य रेल्वेची एका वर्षात फुकट्या प्रवाशांकडून 227 कोटींच्या दंडाची वसुली। विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम। मध्य रेल्वेवरील 38 लाख प्रकरणांमधून 227 कोटी रुपये दंड वसूल। उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून अतिरिक्त 120 विशेष गाड्यांची घोषणा। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूरमधून रेल्वे गाड्या धावणार। मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता बंदोबस्त तैनात। रेल्वे पोलिसांचं प्रमुख स्थानकांवर विशेष लक्ष। मुंबईतील डेंग्यू मलेरिया नियंत्रणासाठी बांधकामांवर एआयची नजर। 20,000 मजुरांना मुंबई महापालिका प्रशिक्षण देणार। डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून यंदा तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय। मुंबईत म्हाडाच्या 2500 घरांच्या सोडतीसाठी एप्रिलमध्ये जाहिरात येणार। म्हाडाच्या सोडतीत मध्यम उच्च उत्पन्न गटातील घरांचा भरणा अधिक, अत्यल्प आणि अल्प गटातील तुरळक घरं सोडतीत असण्याची शक्यता। वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी 525 कोटींचा निधी। अमृत योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामं मंजूर। उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती।